नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे स्वप्नाली. आराध्या फॅशन डिझायनिंगमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला परफेक्ट अशी बाही कटिंग कशी करायची याची A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण यात मी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला या पद्धतीने मापाचा ब्लाऊज तुम्हाला जवळ घ्यायचा आहे. तर मापाचा ब्लाऊज घेतल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम बाहीची उंची मोजायची. तर बाहीची उंची इथं मी घेत आहे. तर ती घेताना आपल्याला पूर्ण ह्या बाहीच्या ह्या टोकापासून ते इथं शोल्डरपर्यंत आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे. तर बाहीची उंची माझ्या येते तर बरोबर 9.5 इंच बाहीची उंची आपल्या इथं आलेली आहे. तर मी इथं पहिल्यांदा बाहीची उंची लिहित आहे. 9.5 इंच बाहीची आपल्या उंची आहे. त्यात आपल्याला 1.5 इंच मार्जिनसाठी मिळवायचा आहे. त्यानंतर आपल्याला बाहीचा दंडघेर जो ह्या पद्धतीने आपल्याला इथं घ्यायचा आहे. हे ओपन बाजू ही बाहीची जिथं आहे तिथं आपल्याला बाहीची दंडघेर घ्यायचा आहे. तर तो दंडघेर घेताना ह्या शिलाईपासून ते इथंपर्यंत मी बाहीचा दंडघेर घेतलेला आहे. तर बाहीचा दंडघेर येतोय 4.25 इंच. तर 4.25 इंचमध्ये सुद्धा आपल्याला 1.5 इंच मिळवायचा आहे. तर इथं मी हा 1.5 इंच इथं घेतलेला आहे. आता नंतर आपल्याला बाहीचं माप घेताना महत्त्वाचं इम्पॉर्टंट माप लागतं ते म्हणजे छातीचा चौथा भाग. तर छातीचा चौथा भाग आपल्याला इथं घेताना इथं मुंड्यातून टेप आपल्याला इथं लावायचा आहे. इथं बाहीच्या मुंड्यात इथं आपल्याला टेप लावायचा आणि हा इथं गळ्यापर्यंत टेप आणून अशा पद्धतीने ताणून कापड हे घालायचं आणि इथं असा आपलं माप घ्यायचं. तर माप आपल्याला 8.5 म्हणजे छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच आहे. त्यात आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. तर ही झाली आपल्याला बाही कटिंग करण्यासाठी लागणारी मापे. तर आता बाही कटिंग कशी करायची हे आपण इथं व्हिडिओत पाहणार. तर आपल्याला या पद्धतीने मी इथं हा पेपर घेतलेला आहे आणि या पेपराची अशी दुमड घातलेली आहे. दुमडून हा पेपर असा माझ्याकडं दुमडची बाजू आहे ती माझ्याकडे ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर असा पेपर नसला तरी चालतो. वर्तमान पेपरवरती तुम्ही बाहीची मापे योग्य पद्धतीने सुद्धा टाकू शकता. पण माझ्याकडे हा पेपर उपलब्ध असल्यामुळे मी ह्या पेपरवरती मापं टाकलेले आहेत. तर आपण इथं मगाशी बाहीसाठी लागणारी मापं घेतलेत. तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला बाहीची उंची लागणार आहे. तर त्यात 9.5 इंच बाहीची उंची आहे. त्यात आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. 9.5 प्लस 1.5 इंच 10.5 आणि अर्धा इंच 11 इंच आपली बाही येत आहे. तर इथं मी बंद बाजूवरती आपल्या 11 इंच घेते. तर इथं अशा पद्धतीने मी 11 इंच बाहीची उंची घेतली आहे. इथं तुम्ही लिहू शकता बाही उंची अधिक 1.5 इंच इथं तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. आणि याला हवं तर आपण A to B असं नाव देऊया. आता आपल्याला पुढे इथं बरोबर बाहीच्या उंचीच्या समोर आपल्याला इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच आलेला आहे. त्यात आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. म्हणजे 8.5 प्लस 1.5 इंच 9.5 आणि 10 इंच आपल्याला इथं बाहीच्या समोर घ्यायचं आहे. तर मी ही 10 इंच इथं आपल्याला घेतलेलं आहे. इथंही तुम्ही लिहू शकता छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच. आता आपण इथं A to B माप दिले तर इथं आपण B to C छातीला माप देऊया. त्यानंतर आपल्याला लागणार आहे दंडघेर. तर दंडघेर आपण मगाशी ब्लाऊजचा ओपन जसा भाग घेतला तसा ह्या साईडला आपल्याला ओपन भागावरती दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 4.25 इंच. त्यात आपल्याला 1.5 इंच मिळवायचा आहे. 4.25 प्लस 5.25 आणि अर्धा इंच झाला तो 5.25. तर इथं मी 5.25 इंच आपल्याला दंडघेर घेत आहे. दंडघेरचं माप मी इथंही आपण लिहू शकतो. दंडघेर प्लस 1.5 इंच. तर इथं आपल्याला उंची इथं A घेतले.
तर इथं A to B घेतला, B to C घेतला आहे. आता A to D आपल्याला इथं दंडगेर घेतला आहे आणि इथून आता आपल्याला बाही उतार घ्यायचा आहे, जो आपल्याला इथं 3 इंच घ्यायचा आहे. तर इथं बघा मी 3 इंचावरती इथं दंड घ्यायसाठी खून केलेली आहे आणि इथं मी ई असं नाव दिलेलं आहे. आता हे ई आणि डी आपल्याला जोडायचं आहे. इथं आपण बाही उतार 3 इंच असं लिहूया. काय केलं मी पहिल्यांदा मी A to B बाहीची उंची प्लस 1.5 इंच घेतला. नंतर B to C मी छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घेतलेला आहे व C ते E मी बाही उतार 3 इंच घेतला आहे आणि E ते D मी जोडला आणि इकडं A to D मी दंडघेर टाकलेला आहे. तर आपल्याला आता इथं बाहीचा आकार द्यायचा आहे, जो माशासारखा आला पाहिजे. तर त्यासाठी मी इथं 2 इंचावरती खून करते. बीच्या इथे 2 इंचावरती खून केली आहे आणि ई पासून इथे 2 इंचावरती मी खून करून ही सरळ रेष ओढलेली आहे. तर इथं आपल्याला हा आकार देताना असा थोडासा आकार द्यायचा आहे. असा ज्याचं ड्रॉइंग चांगलं आहे किंवा रांगोळी वगैरे काढायचे त्यांच्यासाठी हा आकार देणे एकदम सोपं आहे. इतरांना थोडंसं प्रॅक्टिस करायला लागेल, प्रॅक्टिसने हा आकार चांगला जमतो. तर हा झाला आपला बाहीचा पाठीमागचा आकार. त्यानंतर आपल्याला इथं ह्याचा खोलगट भाग म्हणजे आपल्याला पुढचा बाहीचा पुढचा भाग आकार द्यायचा आहे. तर मी ह्या दोन्हींचा मध्य घेते. तर या दोन्हींचा मध्य आला आहे 7 इंच. तर इथं आपल्याला 3.5 इंचाचा इथं मध्य घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला 8 रेषा म्हणजे पाऊण इंच घ्यायचं आहे. तर ह्या पाऊण इंचचा आता इथं मी अशा पद्धतीने इथे हे जोडायचा आहे. हा झाला आपला बाहीचा आतला आकार आणि हा झाला आपला बाहीचा बाहेरचा आकार. हा आकार येणं बाहीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. हा माशासारखा आकार कापल्यानंतर तुम्हाला दिसेलच. आणि तर चला आता मी तुम्हाला बाही कट कशी करायची हे दाखवते. तर सर्वप्रथम आपल्याला D ते E कट करूया आणि नंतर जो हा आकार आपण पाठीमागच्या मुंड्याचा जो आकार दिलेला आहे, पाठीमागे जो बाही जोडणार आहे आपण त्या भागाचा तो आकार कट केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला बाहीचा पुढचा आकार अशा पद्धतीनं कट करायचा आहे. तर आपली बाही ही आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. हा बाहीचा जो मेन आकार आहे हा आकार जमणं खूप महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिसने हा आकार तुम्हाला नक्की जमेल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला बाही कटिंग शिकवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.